खरेदी खत रद्द करून मागण्याची आवश्यकता आहे का? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. मिळकतीच्या मालकाने रजिस्टर साठेखत एका व्यक्तीला दिले आणि साठेखतावरून खरेदी खत करून न देता ती मिळकत दुसऱ्या व्यक्तीला रजिस्टर खरेदी खताद्वारे विक्री केली, तर साठेखत घेणाऱ्या व्यक्तीला नंतर झालेले खरेदी खत रद्द करून मागण्याची आवश्यकता आहे का? आधी साठेखत एका व्यक्तीला देऊन तीच मिळकत पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला खरेदी खत देण्याचे अनेक प्रकार आपण पाहतो. असे घडल्यानंतर साठेखत घेतलेली व्यक्ती ही दिवाणी न्यायालयामध्ये साठेखतावरून खरेदी खत होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करते. त्या दाव्यामध्ये बऱ्याच वेळा नंतर झालेले खरेदी खत रद्द ठरवून मागितले नाही, त्यामुळे दावा चालत नाही अशी हरकत घेतली जाते. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी अपील नंबर 6782/2013 महाराज सिंग व इतर विरुद्ध करण सिंग व इतर या केसमध्ये 2024 महत्त्वपूर्ण निकाल दिलेला असून की जर आधी साठेखत झालेले असेल व साठेखताच्या नंतर त्रयस्थ व्यक्तीला खरेदी खत नोंदवून दिलेले असेल तर त्या त्रयस्थ व्यक्तीचे खरेदी खत रद्द ठरवून मागण्याची